नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये उच्च न्यायालयानं नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिलाय जो हजारो पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे। या निर्णयामुळे 79 वर्ष पूर्ण करणाऱ्या पेन्शनधारकांना वाढीव पेन्शनचा आता लाभ मिळणार आहे। न्यायमूर्ती आनंद पाठक यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं दिलेला हा निर्णय पेन्शन कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयाची सुरुवात डॉक्टर के कौल यांच्या प्रकरणातून झाली। नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजचे माजी डीन असलेले डॉक्टर कौल जून 1991 मध्ये सेवानिवृत्त झाले। त्यांची जन्मतारीख 13 ऑक्टोबर 1932 अशी नोंदवली आहे। वयाची 79 वर्ष पूर्ण करूनही त्यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळत नव्हता। याच मुद्द्यावरून त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली। तर मग यात आता मध्य प्रदेश नागरी सेवानिवृत्त नियमानुसार विविध वयोगटांसाठी पेन्शन वाढ करण्याची आता न्यायालयानं तरतूद करून दिली आहे। यामध्ये 80 ते 85 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 20% अतिरिक्त पेन्शन, 85 ते 90 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 30% अतिरिक्त पेन्शन आणि 90 ते 95 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 40% अतिरिक्त पेन्शन आणि 95 ते 100 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना 50% अतिरिक्त पेन्शन मिळणार आहे। आणि त्यानंतर 100 वर्षानंतर पेन्शनमध्ये 100% वाढ ही करण्यात येणार आहे। या प्रकरणामध्ये मुख्य वाद हा वय मोजण्याच्या पद्धतीवरून निर्माण झाला होता। याचिकाकर्त्यांचे वकील आदित्य सांघी यांनी न्यायालयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकार सध्या एखाद्या व्यक्तीचं वय पूर्ण 80 झाल्यानंतरच पेन्शन वाढीची गणना करते। मात्र जेव्हा एखादी व्यक्ती 79 वर्षे पूर्ण करून 80व्या वर्षामध्ये प्रवेश करते तेव्हापासूनच त्याला वाढीव पेन्शनचा लाभ हा मिळायला हवा। सरकारच्या या चुकीच्या गणना पद्धतीमुळे अनेक पेन्शनधारक त्यांच्या हक्काच्या पेन्शनपासून वंचित राहत आहेत। यावरती न्यायमूर्ती आनंद पाठक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। न्यायालयानं वय मोजण्याची पद्धत अयोग्य असल्याचं स्पष्ट केले। न्यायालयानं राज्य सरकारला याचिकाकर्त्यांना त्यांचं वय 80 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच वाढीव पेन्शन देण्याचे निर्देश दिलेले आहेत। तसेच मागील कालावधीची थकबाकी 1 महिन्याच्या आतमध्ये अदा करण्याचे देखील निर्देश देण्यात आलेत। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारकडूनही आता अशाच प्रकारचा निर्णय हा अपेक्षित आहे। 79 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि 80व्या वर्षात प्रवेश करतानाच 20% वाढीचा लाभ देण्याची मागणी आता जोर धरतीये। दरम्यान एका वेगळ्या पेन्शन संबंधी बाबीमध्ये केंद्र सरकारनं नॅशनल पेन्शन सिस्टीमवरून जुनी पेन्शन योजनामध्ये बदल करण्याच्या मुदतवाढीचा प्रस्ताव हा नाकारलाय। 1 जानेवारी 2004 नंतर नियुक्त झालेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS अनिवार्य आहे। या योजनेतून OPS मध्ये जाण्याची शेवटची मुभा ही 31 ऑगस्ट 2023 होती, तर निर्णय घेण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2023 होती। तर आता मध्य प्रदेश न्यायालयाचा हा निर्णय पेन्शनधारकांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। वयोवृद्ध पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचे लाभ वेळेवर मिळण्यास यामुळे मदत होणार आहे। सरकारी यंत्रणेनं या निर्णयाचा योग्य अंमलबजावणी करणं मात्र आवश्यक आहे। तर मग मित्रांनो, हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।